हो दादा 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 पोलीस मारझोड करत आहे या महिला पोलीस कार्यालयात नक्कल मागितली तर मदत करावं दादा दादा ओ ताई ओ ओ दादा दादा ओ दादा ओ दादा ओ दादा दादा हे जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालयात पोलीस बोलून मारझोड करत आहे ओ दादा त्या महिलेनं माझे हात पाय ओढले पूर्ण हिसकावला मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला हो मॅम अरे अरे कोणीतरी वाचवा रे या पोलिसांपासून हे पा अजूनही सगळे जमले हो नुसते हाताकाची करून या मार्शलर यांना ओढातानी केली कार्यालयात आम्ही जेव्हा कंप्लेंट करायला आलो आई ग अरे कोणी आहे का इथं कोणी आहे का पोलिसात जनतेचे दुश्मन झाले हो दादा ओ ताई हे जे पोलीस आहे ना अक्षरशः असं ओरबाडून काढलं हो कार्यालयात आई ग जिल्हाधिकारी इथून समोरच आहे माझ्या आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर असून जर एका महिलेवर असे पोलीस आक्रमण करत आहे मारामारी करत आहे पाणी सुद्धा नाही पिऊ दिलं त्यांनी पाणी पण नाही पिऊ दिलं आई ग ताई मी बसू का इथं थोडा वेळ तुमच्या जवळ मी घरी नाही जाऊ शकत मी थकली आहे खूप मला त्रास होत आहे चक्र येत आहे आई ग काही सुचत नाही आहे खोटे डॉक्युमेंट लपवायसाठी पोलिसांनी जिल्हा भूमी अधीक्षकांच्या सांगण्यावरून मला अटकवलंय मी इथंच आहे नाही सगळ्या लोकांसमोर बसू द्यायचा आम्ही सेफ आहे पोलिसांना आतमध्ये सीसीटीव्ही नाहीये म्हणून मारहाण केली पोलिसांनी त्या 3 महिला पोलिसांनी मारहाण केली मला उठवू द्या ना मी तुमच्या तोडीनं मदत आहे मी तर नागरिक आहे बाई तू काय करते तू बघ किती हिसकावलं हे पा हात ओरबाडल्याचे हे पा पूर्ण साईन आहे त्या बाईनं असं ओरबाडून काढलं बोचकारलं पूर्ण महिला पोलिसांनी महिला पोलीस 3 महिला पोलीस आणि 2 जेंट्स होते असे हिसकावून मारत आहे आई ग शेवटी असं रस्त्यावर बसावं लागून राहिलं लोकांच्या समोर नाही मॅडम आता नको मॅडम मला कोणचेच कागद नको मला तुमच्या कार्यालयाची भीती वाटते हो मॅडम नाही मी याच्यासाठी आली होती हो मॅडम काय चूक होती मॅडम माझी तुम्ही मला असं बोचकारलं हो मॅडम मी काय केलं नाही मॅडम मी काय चूक केली होती नाही तुमचा बक्कल नंबर येऊ द्या मॅडम लपवू नका मॅडम काय चूक होती माझी ते सांगा मला आमचे कागद मागणं ही चूक आहे का तुम्ही मला हाताला धरून बोचकावून राहिले माझा मोबाईल हिसकावून राहिले ताई मी यांना फ्रॉड मृत्यूपत्र आधारे नोंदी केल्या जिल्हा भूमी अधीक्षकनं खूप मोठा फ्रॉड केला तो उघडकीला आला हे पा तुम्हाला दिसत आहे नाही बोचकारल्याचे हे पूर्ण हे पा सगळ्या हातावर बोचकारलं पोलिसांनी मला सांगा पोलीस लोकांच्या रक्षणासाठी आहे का भक्षणासाठी आहे कशासाठी आहात तुम्ही जर आम्ही सार्वजनिक कार्यालयामध्ये सुरक्षित नाही जिल्हाधिकारी कार्यालय एसपीच्या ऑफिसच्या समोर सुरक्षित नाही मागे माझा कोर्ट आहे इथे जर सुरक्षित नाही नागरिक राहणार कुठे अमरावती जिल्हा काय गुंड्याचं ठिकाण आहे का गुंड्यांचा जिल्हा झालाय का हा पोलीस अशा पद्धतीने अंगावर येतात का 1 सेकंद सुद्धा आम्हाला व्हिडिओ बंद करता नाही येऊन राहिला दादा प्लीज मला वाचवा ना त्या पोलिसांपासून प्लीज वाचवा मला दादा त्या पोलिसांपासून वाचवा हो त्या 4 पोलिसांनी मिळून माझा हात पाय हिसकले मारहाण केली कार्यालयाचे दरवाजे बंद करून भूमी अभिलेखचे का तर त्यांचा रेकॉर्ड खोटा आहे तुम्ही सांगा इथून समोर जिल्हाधिकारी कार्यालय आहे इकडे एसपी ऑफिस आहे इकडे पोलीस कोर्ट आहे अशा आवारात जर महिला जर सुरक्षित नाहीये दादा मला ब्लिडिंग होत होतं पुन्हा कार्यालय ब्लडनी भरलं तुम्ही विचार करा हे पोलिसांनी केलं हो पोलिसांनी
लेडीज असेल, लेडीज होत्या, जेंट्स होत्या, सगळ्यांनी मिळून हिसकावलं. जिल्हा भूमी अध्यक्ष कार्यालयाच्या बायका, महिला कर्मचारी, पुरुष कर्मचारी सगळ्यांनी केलं मॅम. माझा भयंकर विनयभंग केला. तुम्ही पोलिसांना सांगा ना. पोलीस असता आरोपी आहे मॅम, पोलीस असतात. पहा ना तुम्ही, पोलीसच आहे सगळे तिथं की बाहेर उभं राहणं पण मुश्किल झालं. कसं करणार आहे मॅम, काय करणार आहे? तुम्हाला पण त्रास देईल मॅम, त्या दूर राहा माझ्यापासून. मी फक्त इथे आले की इथे काही करणार नाही एवढ्या लोकांच्या मधात. जबरदस्तीनं गाडीत बसा, जबरदस्तीनं खोटे गुन्ह्याची नोंद केली. काऊन तर ते जिल्हा भूमी अधीक्षकांचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून. आम्हाला सांगा, खोटे कामं बाहेर काढायची ही शिक्षा आहे का आम्हाला? नाही होत आहे मॅडम. मुळात दुःख आहे की पोलीस सामील यायला, ज्यांना जनतेचा रक्षक म्हणतो आपण, की हे पण पूर्ण अक्षरशः फोन हिसकावून घेतला होता व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना. हिसक या कार्यालयात सीसीटीव्ही नाही आहे म्हणते. ही कोणची पद्धत झाली? अमानवी वागणं आहे मॅम, अमानवी वागणं आहे. तुम्ही कोण आहे मॅम? मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे आणि आपण यांच्या कार्यालयातला भ्रष्टाचार बाहेर आणतो नेहमी. कोणी नाहीये का? आता कोण येणार आहे मॅम रोजच्या रोज आमच्या सोबत? आता शासकीय कार्यालय आहे, तुम्ही विचार करा. जिथं समोर पोलीस स्टेशन आहे, जिथं बाजूला एसपीचं ऑफिस आहे, समोर जिल्हाधिकारी कार्यालय आहे, मागे कोर्ट आहे. अशा जागेवर कोण विचार करेल की आपल्यासोबत असं काही होऊ शकते? आपल्याला अशा प्रकारे त्रास देऊ शकतात, मारामारी करू शकतात. कोणी हेल्प नाही करत अशा वेळेस काही. आनंद, मी तुम्हाला म्हणूनच म्हणते की तुम्हाला त्रास देईल ते पोलीस, तुम्ही दूर राहा विनाकारण. माझ्यामुळे कोणालाच त्रास नको. फक्त मी इथे बसत आहे कारण मी इथे सेफ आहे, मला सुरक्षित वाटत आहे. मॅम तुम्ही बघाल, माझं पूर्ण ब्लिडिंगनी ती सगळी जागा भरून गेली होती. तिची विचार करा. सर पोलीस असता गुन्हेगार आहे का रिपोर्ट दिला? 3 दिवस झाले ना सर, 3 दिवस रोजचा प्रकार चालू आहे. तुम्ही एकट्या का येता? पण तुम्ही सोबत घेऊन यायला पाहिजे. मला सांगा सर, भारतात, महाराष्ट्रात, अमरावती जिल्ह्यात, अमरावती पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय काय तुमचं? देवलासी. कोणाला डाऊट असेल तर कागदपत्र तपासा, त्यांचे चुकीचे आहे की नाही आहे, ते जे वागलात मुद्दाम खोटी आरोप केले की नाही केले. मॅडम ओळखपत्र पाहिजे शासकीय कर्मचाऱ्याच्या गळ्यात, महिला तक्रार निवारण समिती पाहिजे लैंगिक छळाच्या विरोधात. याच्यासाठी आम्ही त्या कार्यालयात आलो होतो. त्याच्यानंतर आमचे स्वतःचे काम होते नकलीचे, ते शांततेने करत होतो. काहीच चूक नव्हती हो. काही चूक नव्हती. मॅडम त्यांचे पूर्ण खूप मोठ्या खोट्या सेलडीड, खोटे फेरफार, खूप मोठ्या प्रकारनं बाहेर काढले. खूप सारे NFP बनावट तरीकेनं तयार केलेले आणि त्याचं हे बक्षीस मिळते लोकांसाठी काम करायचं. लोकांसाठी महिला तक्रार निवारण समिती आहे का विचारायला जातो तर आमच्यावरती असे अटॅक करतात. हालचाल नोंदवही आहे का? अरे अधिकारी लोकांना त्रास देतात, कार्यालयातून सह्या न करता पळून जातात म्हणून आम्ही विचारत राहतो. मला सांगा काय चूक करतो आम्ही लोकांसाठी कामं करून? अशा पद्धतीने आम्हाला अडकवल्या जाते. जिथे शांततेने बसली होती ते पोलीस बसवही देत नव्हते, काहीच करू देत नव्हते.